नमस्कार. आज आपण सुधीर कदम यांचं बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकात जरा खोलवर जाऊया. 5वं प्रकरण आहे फ्रीडम थ्रू रिनन्सिएशन. हो, म्हणजे त्यागातून स्वातंत्र्य. बरोबर. आता त्याग म्हटलं की आपल्याला कसं वाटतं, सगळं सोडून जाणं वगैरे. हां, पण इथे जरा वेगळा अँगल आहे, गीतेच्या आधारावरचा. हो ना. हा बाहेरच्या गोष्टी सोडण्याबद्दल नाहीये, तर आतल्या वृत्तीबद्दल आहे. म्हणजे आपलं इनर ॲटिट्यूड. अगदी. विशेषतः आपण जे काही करतो त्याच्या परिणामांशी जोडलेला आपला प्राईड किंवा इगो असतो ना, हां हां हां. तो सोडण्याबद्दल आहे हे. अच्छा, चला हे जरा उलगडून पाहूया मग. हो, म्हणजे इथे सांगतात की खरा त्याग म्हणजे कर्माच्या फळांबद्दलची आपली जी आंतरिक गरज असते किंवा अहंकार असतो तो बाजूला ठेवणं. ओके. हां, काही जगापासून पळून जाण्याचा मार्ग नाहीये, तर आतून अलिप्त राहणं आहे, इनर डिटॅचमेंट. आणि याचा फायदा काय होतो मग? फायदा सरळ आहे. अपेक्षा, मग निराशा, मग दुःख, हे जे चक्र आहे ना. हो. बरोबर. यातून सुटका मिळते. म्हणजे कसं, तुम्ही तुमचं काम पूर्णपणे झोकून देऊन करताय, पण काय मिळेल याचं ओझं नाहीये डोक्यावर. म्हणजे परिणाम तर येणारच आहेत. हो, ते नैसर्गिकरित्या येतील. त्यावर कंट्रोल ठेवण्याचा तो मानसिक ताण नसतो. हे ऐकायला खरंच खूप वेगळं वाटतंय. म्हणजे आपण अनेकदा काय करतो, संपत्ती, पद, लोकांचं कौतुक, हो हो, या सगळ्याला मी आणि माझे म्हणून धरून ठेवतो आणि मग स्ट्रेस वाढतो. बरोबर. आणि इथे हाच मी आणि माझे भाव सोडायला सांगितला आहे. अच्छा. कारण इथे म्हणतात की दुःखाचं मूळ कारण कृतीत नाहीये, तर त्या फळांशी जी आसक्ती आहे ना, अटॅचमेंट, त्यात आहे. जेव्हा हा अहंकार, हा मीपणा जातो बाजूला, तेव्हा कामामागचा पर्पज जास्त महत्वाचा ठरतो. म्हणजे खरा पॉइंट हा आहे की विरक्ती म्हणजे फळांच्या आसक्तीतून अहंकाराला सोडणं, कामाला किंवा जगाला नाही. अगदी बरोबर पकडलत. पण मग हे कसं आहे, म्हणजे व्यवसायात वगैरे कसं बघायचं याला? तिथे तर रिझल्ट्स महत्वाचे असतात, टार्गेट्स असतात. हो, बरोबर आहे. मग काय परिणामांची पर्वाच करायची नाही, असं कसं चालेल? नाही नाही, तसं अजिबात नाही. व्यवसायात ह्याचा अर्थ काय, तर परिणाम काहीही येवोत, म्हणजे चांगले किंवा वाईट, आपला जो मूळ हेतू आहे, पर्पज, त्यावर ठाम राहायचं. ओके. आणि जे लीडर्स असं करतात ना, ते जास्त शांतपणे विचार करू शकतात, चांगले निर्णय घेतात. आणि कमी तणाव असतो त्यांना. अगदी. कमी तणाव आणि लोकांचा विश्वास पण जास्त जिंकतात. इथे 2 प्रकारची इक्वनिमिटी म्हणजे समवृत्ती सांगितली आहे. एक निस्वार्थ कृतीतून येते आणि दुसरी त्यागातून. अच्छा. हो, ह्या दुसऱ्या प्रकारात काय होतं, नेते मी केलं किंवा माझ्यामुळे चुकलं अशा वैयक्तिक श्रेय किंवा दोषात अडकत नाहीत. टीम स्पिरिटने काम करतात. म्हणजे अहंकार गेला की कामाचा हेतू महत्वाचा ठरतो. एक्झॅक्टली. पर्पज ड्रिव्हन ॲक्शन. ओके. म्हणजे लीडरने हेतूवर फोकस करायचा, टीम म्हणून काम करायचं. पण हे सगळं बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणायला खूप सेल्फ डिसिप्लिन लागेल ना. इथेच योग साधनेचा मुद्दा येतो का? अगदी अगदी. कारण ही वृत्ती बदलण्याची गोष्ट आहे, एका रात्रीत नाही होते. बरोबर. यासाठी सराव लागतो, कन्सिस्टंट प्रॅक्टिस आणि शिस्त म्हणजे डिसिप्लिन. आणि इथे योग म्हणजे फक्त आसनं नाहीत. हा नाही, ते माहितीये. हो, तर मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन, अलाइनमेंट, ही साधना आपल्याला आसक्तीच्या पलीकडे जायला मदत करते. म्हणजे फोकस सरेंडर. हो, एकाग्र शरणागती, म्हणजे पूर्ण लक्ष देऊन काम करायचं, पण फळाची चिंता नाही. प्रेझन्स विदाऊट अटॅचमेंट. हे कधी जास्त महत्वाचं ठरतं? विशेषतः जेव्हा परिस्थिती अनिश्चित असते, खूप अनसर्टनिटी असते किंवा खूप इमोशनल ओव्हरलोड असतो, तेव्हा हे खूप उपयोगी पडतं. आणि याच संदर्भात म्हणजे स्वतःवर काम करण्याच्या बाबतीत 2 मोठे अडथळे पण सांगितले आहेत, इच्छा आणि क्रोध, डिझायर आणि अँगर. हो, ते आहेतच. इच्छा आणि राग या तशा नैसर्गिक भावना आहेत. पण अनियंत्रित झाल्या तर मग निर्णय चुकतात, जजमेंट बिघडतं, नातेसंबंधांवर पण परिणाम होतो. आणि आजच्या जगात तर या भावनांना खतपाणी मिळायला खूप स्कोप आहे. बरोबर. पण त्यांना दाबून टाकायचं नाहीये, त्यांना योग्य वळण द्यायचंय, स्टिअर करायचंय. नेतृत्वात तर इमोशन रेग्युलेशन खूपच महत्वाचं. अत्यावश्यक. कारण खरा आनंद इच्छा पूर्ण करण्यात नसतो, तर त्या इच्छांच्या गुलामगिरीतून सुटण्यात असतो. म्हणजे मनावर ताबा, मास्टरी ओव्हर माइंड. म्हणजे थोडक्यात शिस्त आणि भावनांवर नियंत्रण हे त्यागासाठी आवश्यक आहेत. बरोबर, ते बेसिक्स आहेत. इथे पुस्तकात एक एंटरप्रेन्योरियल फ्रेमवर्कचा उल्लेख आहे,
एम्पावर्ड लीडरशिप म्हणून. त्यात म्हटलंय की नेते अनेकदा सगळं स्वतःच कंट्रोल करायच्या मागे लागतात. हो, आणि ही कंट्रोल करण्याची धडपड अनेकदा भीतीतून येते. फेलियरची भीती किंवा इतरांवर विश्वास टाकायची भीती. पण खरं टिकणारं नेतृत्व म्हणजे सगळं स्वतः करणं नाही, तर महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून बाकी कामांची जबाबदारी दुसऱ्यांना देणं. एम्पॉवरिंग अदर्स. म्हणजे लेटिंग गो, नियंत्रण सोडणं. हो, आणि ही कमजोरी नाहीये, उलट ती एक हुशारीची स्ट्रॅटेजी आहे. पण सुरुवातीला तर करावं लागतं ना सगळं, मायक्रो मॅनेजमेंट. हो, सुरुवातीला कदाचित ठीक असेल, पण जसजशी कंपनी वाढते तशी नेत्याची मानसिकता पण वाढायला हवी. इथे नेटफ्लिक्सच्या रीड हेस्टिंग्सचं उदाहरण पण आहे ना. आहे. त्यांनी कंट्रोलऐवजी विजन स्पष्ट ठेवण्यावर भर दिला. क्लॅरिटी ऑफ विजन. त्यामुळे टीमला स्वातंत्र्य पण मिळालं आणि जबाबदारी पण. अच्छा. त्यामुळे नेत्यांनी स्वतःला विचारायला हवं की हे काम मीच करायला हवं का, की दुसऱ्या कोणाला सोपवता येईल, माझ्यापेक्षा हे कोण जास्त चांगलं करू शकेल. म्हणजे कंट्रोल सोडणं ही कमजोरी नाही, उलट एक प्रभावित धोरण आहे, स्ट्रॅटेजी आहे. अगदी. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काढायचा झाला तर या प्रकरणानुसार त्याग म्हणजे काय? तर आपलं आतलं दृष्टिकोन सुधारणं, रिफायनिंग आर इनर अप्रोच. म्हणजे हेतूने काम करणं. बरोबर. अहंकार प्रेरित परिणामांपासून अलिप्त राहणं, भावनांना योग्य प्रकारे हाताळणं. आणि इतरांना सक्षम करणं, एम्पॉवर करणं. म्हणजे भावनेच्या भरात रिॲक्ट करण्याऐवजी विचारपूर्वक रिस्पॉन्ड करणं. अगदी. आणि हा जो त्याग आणि कृती यातला समतोल आहे ना, तो पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे डीप फोकस साधण्यासाठी एक मजबूत पाया तयार करतो. बरोबर. जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी. आपल्या रोजच्या अगदी साध्या साध्या कामांमध्ये सुद्धा जर आपण जाणीवपूर्वक ही आंतरिक अलिप्तता, हे इनर डिटॅचमेंट जपण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या कामाचा आणि एकूणच जगण्याचा अनुभव किती वेगळा होऊ शकेल. कदाचित जास्त समाधानकारक.